हॅलो, आज आपण बघणार आहोत व्हेज बार्बिक्यू. त्यासाठी मी एक कांदा, शिमला मिरची आणि टोमॅटो छान असे जाड चिरून घेतलेले आहे. मोठे मोठे चिरायचे आणि 300 ग्रॅम पनीरचे क्यूब करून घेतले. या ठिकाणी मी घेतलेलं आहे दही. त्यामध्ये घालूया आपण मीठ. आता हे पिंक मीठ आहे, त्यामुळे तुम्हाला असं दिसतं. आपलं साधं मीठ घातलं तरीही चालेल. त्याचबरोबर घालूया 1 चमचा धणा पावडर, हळद आणि तिखट. हे सगळे मसाले आपण यामध्ये टाकून घेणार आहोत. अशी छान आणि सोपी रेसिपी आहे. तुम्हाला वीकेंडला स्टार्टर म्हणूनही तुम्ही करू शकतात. खरं म्हणजे खाल्ल्यानंतर पोटच भरतं स्टार्टरपेक्षा. माझं तर तसंच झालं. त्याचबरोबर हे सगळे छान मसाले आपण मिक्स करून घेऊया. थोडासा पावभाजी मसाला किंवा कुठलाही टेस्टी अजून मसाला असेल तर तो तुम्ही यात घालायचा आहे. आता आपण ज्या भाज्या तयार केलेल्या आहेत, जाड अशा चिरून घेतलेल्या, त्या सगळ्या आपण यामध्ये टाकणार आहोत आणि छान असं त्याला कोट करून 30 मिनिटासाठी ठेवणार आहोत. या सगळ्या भाज्या त्यात टाकल्यानंतर त्याला छान असं मिक्स करायचं आहे, जेणेकरून त्याचं कोटिंग छान तयार होईल. आणि बाइंडिंग छान येण्यासाठी किंवा कोटिंग छान होण्यासाठी तुम्ही त्यात बेसन पीठ नंतर घालायचं आहे वरनं. त्याचबरोबर तुम्ही तांदळाचं पीठ असेल तर तेही 1 चमचा घालू शकता. या ठिकाणी मी आता मोठे 2 चमचे बेसन पीठ घातलेलं आहे, जेणेकरून त्याला छान असं कोट होईल. आता हे सगळं मिश्रण आपण छान प्रकारे मिक्स करून घेऊया आणि आपल्याकडे जी बार्बिक्यू स्टिक असते त्याला हे छान भाज्या आपण लावून घेणार आहोत. लक्षात ठेवा, भाज्या जास्त जवळ लावायच्या नाही आहेत, जरा दूरच लावा, जेणेकरून सगळ्या भाज्या छान प्रकारे भाजल्या जातील. नाहीतर मधल्या भाज्या ज्या आहेत त्या जरा कच्च्या राहतील, म्हणून जरा दूरच त्यांना लावायचं आहे. आता या ठिकाणी तंदुरी भट्टी वगैरे तर माझ्याकडे नाही आहे, त्यामुळे मी छान असं गॅसवरतीच त्या शेकणार आहे आणि छान शेकल्या गेल्या. असं काही प्रॉब्लेम पण नाही आला. छान प्रकारे शेकल्या जातात आणि भाजल्यानंतर त्याची जी टेस्ट येते ना, ती खूप टेस्टी लागतं. तुम्ही बघाल आता किती छान अशा त्या भाजल्या गेलेल्या आहेत आणि टेस्टलाही खूप छान झालं होतं. असं सोपं आणि सिंपल असं बार्बिक्यू आपलं व्हेजीचं तयार आहे. अशाच वेगवेगळ्या छान छान रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आवडली असेल रेसिपी तर लाईक करा, शेअर करा. तोपर्यंत बाय बाय.